गेल्या आठवड्यात रहस्यमयरित्या गायब झालेल्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. रोशन गिरीपुंजे वय 36 असे त्याचे नाव आहे. विशेष म्हणजे बेपत्ता झाल्यानंतर त्याचे लास्ट लोकेशन मध्य प्रदेशात आढळल्याने पोलीस तिकडे शोधाशोध करीत होते. आज त्याचा गळफास लावलेला मृतदेह नागपूर उमरेड मार्गावर विहीर गावजवळ आढळल्याने घातपाताचा संशय बळावला आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेल्वे पोलीस अधीक्षकाच्या कार्यालयात कार्यरत असलेला रोशन गिरीपुंजे पत्नी आणि मुलीसह अजनीत भाड्याच्या घरात राहत होता. शनिवारी 7 डिसेंबरला दिवसभर ड्युटी केल्यानंतर सायंकाळी तो कार्यालयातून बाहेर पडला. त्यानंतर बेपत्ता झाला. शोधाशोध करूनही त्याचा पत्ता लागत नसल्यामुळे कुटुंबियांनी अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यामुळे अजनी पोलीस आणि रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. शनिवार 7 डिसेंबरच्या रात्री त्याच्या मोबाईलचे लोकेशन जबलपूर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये आढळल्याने रेल्वे पोलिसांचे पथक जबलपूरला त्या लोकेशनवर पोहोचले. मात्र तेथे रोशन आढळला नाही. त्यामुळे त्याचा नागपूरसह तिकडेही शोध घेतला जात होता. दरम्यान आज दुपारी कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत आडवाणी ढाब्याजवळ एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांना आणि रोशनच्या कुटुंबियांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिकडे धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली. रोशनची पल्सर दुचाकी बाजूला पडून होती. 7 डिसेंबरच्या रात्री रोशन जबलपूरला गेल्याचे मोबाईल लोकेशनवरून स्पष्ट होत असले तरी तो एवढे दिवस कुठे होता आणि त्याने आत्महत्येसाठी कुही जवळचे निर्जन ठिकाण कसे निवडले, त्याने त्याचा मोबाईल बंद करून का ठेवला, असे अनेक प्रश्न पोलिसांना सतावत आहे. रोशनच्या कपड्यात कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट आढळली नाही. त्यामुळे त्याने खरेच आत्महत्या केली की हा घातपाताचा प्रकार आहे आणि आत्महत्या केली तर कोणत्या कारणाने आदी प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत आहे.